नमस्कार मित्रांनो, जीवनदान ग्रुपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तरी मी JDGPचं डाउनलोड कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर JDGPची जी लिंक येते ओपन लिंक म्हणून ज्या निळ्या अक्षरात आहे तिथं तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतरनं तुम्ही ड्राईव्हला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतरनं पॅकेज इन्स्टॉलर असं तुम्हाला क्लिक ऑन पॅकेज इन्स्टॉलरवर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला सेटिंगला जाऊन क्लिक करायचं आहे. सेटिंगला गेल्यानंतरनं तिथं एक बटन असते त्याला ऑन करायचं आहे आणि अलाव परमिशन तिथं येतात. परमिशन आपण काय करायचे आहे त्याला अलाव करायचे आहे. त्यानंतरनं तुम्हाला क्लिक ऑन इन्स्टॉल बटन तुम्ही क्लिक ऑन इन्स्टॉल बटनला केला की इथं JDGP काय होतं इन्स्टॉल होतं आणि ह्या JDGPला तुम्ही क्लिक अँड ओपन तुम्ही ओपन करायचं आहे. त्यानंतरनं वेलकम टू JDGPला तुम्ही काय करायचं आहे, क्लिक ऑर स्किप इथं 2 बटन आहेत. क्लिक करायचं किंवा स्किप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वेलकम बॅक लॉग इन टू कंटिन्यू त्यामध्ये बॉक्समध्ये तुम्हाला टिकमार्क करायचा आहे आणि एस्केप ह्या बटनला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अलाव परमिशन करायचं आहे. तर ह्याला काय करायचं आहे आपल्याला परमिशन द्यायचे आहे. परमिशन दिल्यानंतरनं तुमचं लॉग इन ID पासवर्ड तिथं तुम्हाला खाली एक बटन येतं त्याचं नाव आहे साइनअप. साइनअपला काय करायचं आहे तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतरनं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर काय करायचा आहे इथं टाकायचा आहे आणि टाकल्यानंतरनं गेट OTPला तुम्ही काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतरनं तुमचा जो OTP आहे इथं एंटर करायचा आहे. तुम्ही ह्या OTP घालायचा आहे आणि त्यानंतर काय व्हेरीफाय बटनाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनला क्लिक केला की तुम्ही साइनअपमध्ये तुम्हाला फिल द इन्फॉर्मेशन येतं. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तुमचे स्वतःचं नाव टाकायचं आहे. आउटलेट नेममध्ये तुम्ही स्वतःचं नाव टाकायचं आहे. इथं तुमचा नंबर येतो आणि खाली तुमच्या सीनियरचा रेफरल नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्ही सेव्ह नेक्स्टला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचं सेकंड पेज येतं. तिथं तुमचा ईमेल ID भरायचा आहे, ॲड्रेस भरायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, स्टेट टाकायचं आहे आणि सिलेक्ट STT हे टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे साइनअपला जायचं आहे. साइनअपला गेल्यानंतर तुम्हाला असा टेक्स्ट मेसेज येतो वेलकम टू द युजर ID. त्याचा तुमचा युजर ID आणि पासवर्ड येतो. जो युजर ID आणि पासवर्ड आहे तो तुम्ही काय करायचा आहे लॉग इनला जायचं आहे आणि एजंट आणि मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा युजर ID टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतरनं JDGP अशा पद्धतीनं तुमचं काय होतं ओपन होतं. त्यामध्ये तुमचं अकाउंट इथं JDGPमध्ये काय झालं चालू होतं. तरी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप गाईड केलेलं आहे की हे कसं डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.